सध्या नव्याने अध्यक्ष झाल्यानंतरही रवीजींना मॅक्झिमम डेज अधिकाधिक दिवस मुंबईतच राहावं लागतं, रोज प्रवेशाची रांग लागलेली आहे। आज आपल्या कोल्हापूर शहर जिल्ह्याचे प्रवेश झाल्यानंतर आणखीनही बरेच प्रवेश बाहेर थांबलेले आहेत। त्यामुळे अगदी 5 मिनिटात आपण त्यांना मोकळे करू। एक विभागाची बैठक पण सुरू आहे। मी रवीजींना विनंती करतो की मी एक नाव घेतो, त्यांना पार्टीमध्ये प्रवेश आपण द्यावा, त्यानंतर आपण सगळ्यांना संबोधित करावे। कोल्हापूर महानगरपालिकेचे दोघेही नवरा बायको माजी नगरसेवक दिलीपराव पवार, दिलीपराव पण नगरसेवक होते। दिलीप पवार या असे या माजी नगरसेवक, माजी सभागृह नेता आणि माजी स्थायी समिती सभापती। श्री उत्तम आनंदराव कोरणे, माजी महापौर कैलासवासी बबनराव कोरणे यांचे बंधू आणि ज्यांच्या पार्टीमध्ये येण्याने किमान एक 4-5 नगरसेवक आपल्या युतीचे निवडून येण्यामध्ये सहभाग राहील असे उत्तमराव कोरणे। उत्तमराव या। श्री अभिषेक चंद्रकांत बोंद्रे, रवीजी राज्यामध्ये एक सिनियर मिनिस्टर होते श्रीपतराव बोंद्रे, यांचे पुतणे गोकुळचे माजी अध्यक्ष चंद्रकांतजी बोंद्रे यांचे चिरंजीव, श्रीपतरावांचा नातू संताजी घोरपडे बाबा, अध्यक्ष विजन चॅरिटेबल ट्रस्ट, अध्यक्ष विजन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, जनसुराज्य पक्षाकडून 2004ची करवीर मतदारसंघातून उमेदवार। या मध्ये रवीजींच्या शेजारी प्रसाद धनाजीराव जाधव, सिटीजन फोरमचे अध्यक्ष, सदस्य खंडपीठ नागरिक अध्यक्ष, सिटीजन फोरम पत्रकार संघटना। आत्ताच बातमी आली की खंडपीठाचा प्रस्ताव मुंबईतून दिल्लीकडे चालला। या धन्यवाद। वैभवराव विश्वासराव राजे भोसले, अध्यक्ष क्रांतिवीर छत्रपती चिमासाहेब महाराष्ट्र। या वैभव यायचं जाऊ। राजेंद्र रामभाऊ थोरवडे, अध्यक्ष न्यू करवीर ऑटो रिक्षा युनियन, सुशांत गजानन सावंत, गाडी लेट झाली, ठीक आहे, नंतरच्या प्रवेशामध्ये करू। एक मिनिट, अभिजित माने हे पण यायचे, दीपक राजाराम खांडेकर, मंदार संजय राऊत, संकेश श्रीनिवास रुद्र, विलास रामचंद्र इंदप, देवेंद्र कुबल, सुदर्शन ओरा जे प्रवेश झाले त्यांनी एकदा रवीजींबरोबर फोटो काढून घेऊ, जो आपल्याला सगळ्या सोशल मीडियामध्ये आणि मीडियामध्ये उपयोगी पडेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।